नगराध्यक्ष पदासाठी मी उभा आहे। सर जवळपास 35 वर्ष झाले हिमायतनगर मध्ये वैद्यकीय व्यवसाय करतो, पण राजकारणाशी आता माझा काही संबंध नाही। समाजसेवेची मला गोडी होती। समाजसेवेची गोडी असताना सर मी जेव्हा इथे 35 वर्षांपूर्वी करतो, जेव्हा माझे पण मित्र नांदेडचे बाहेरचे ते त्यावेळेस विचारले, अरे हिमायतनगर तालुका आहे की वाडी आहे की तांडा आहे म्हणायचे का, रस्ते गल्ली। जेव्हा मी इलेक्शन फिरत होतो सर, तेव्हा माझ्या लक्षात आलं की सर असे काही काही गाव आहेत, घर आहेत सर, वार्ड आहेत, तिथे तुम्ही घरी जातो म्हणलं तरी त्या पायऱ्यापासून पाणी गेलं। माझं तर असं स्पष्ट मत आहे सर की हिमायतनगरच्या बऱ्याच काही लोकांना समजा खायला कमी लागत, दवाखान्याला पैसे जास्त लागत असतील। एवढी दुर्गंधी, एवढ्या रस्त्या, एवढा भकास सगळं असताना ते सगळं पाहिल्यावर मला लक्षात आलं की सर्व आपण जेवढी हिमायतनगर 35 वर्ष सेवा केली, तर असं कुठेतरी मला जाणून लागलं आपण काहीतरी केलं पाहिजे। योगाने माझ्या डोक्यात विचार होता आणि आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा खासदार आणि आमचे सर्वांचे पितृतुल्य भीष्मपितामह असलेले साहेबांनी मला वचन दिलं की डॉक्टर साहेब तुम्ही काळजी करू नका, तुमच्या पाठीमागे मी उभा आहे, मी फक्त लढा, मी तुमच्यासोबत राहणार आहे। सर माझी प्रामाणिकता एकच आहे की 35 वर्ष झाले सर, माझं वय 58 वर्ष चालू आहे। जेव्हा वरच्यावर असे मेसेज येऊ लागले मोठ्या मोठ्या नेत्याचे, ते जेवण करत असताना घरी आमची धर्मपत्नी म्हणजे अहो म्हणजे तुमचे 58 वर्ष गेले म्हणले प्रॅक्टिस करण्यात, कधी तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला नाही, हे आता दुसरे काय लावून घेतले म्हणले, तुम्ही कधी आमच्यासाठी वेळ दिला नाही, लेकराला दिला नाही, नातू झाला तरी तुम्ही नाही म्हणले, ते दुसरं काही मला घरून खूप विरोध झाला। सर माझी एकच इच्छा होती की हिमायतनगरचं जर भलं व्हायचं असेल तर केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये शासन आहे आणि आपल्या सारख्या पितृतुल्य असं साहेबांचं जर आपल्याला नेतृत्व भेटत, त्यांचा आशीर्वाद भेटत असेल तर मग मी विचार केला सर मग काय